तर तिकडे संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरली आहे। पेट्रोल पंपावर नागरिकांनी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। मध्यरात्रीपासूनच सकाळपर्यंत पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहेत। सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मध्यरात्रीपासूनच सकाळपर्यंत पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहेत। सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी होतीये ही महत्त्वाची गोष्ट। तर राज्यामध्ये पेट्रोल पंपांवर अचानक वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत। मात्र या सर्व अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे फेटाळून लावत राज्यात कुठल्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं स्पष्ट केलं आहे। नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल डिझेलची खरेदी करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत। अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात। आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळा बाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल।